आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत खुसखुशीत रव्याचं आवरण असलेली आणि गुळाचं सारण असलेली करंजी पाहणार आहोत. करंजी कमी तेलकट आणि कुरकुरीत होण्यासाठी खूप साऱ्या टिप्स मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे आणि गुळाचं सारणही अगदी वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं आहे. त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा. सारणासाठी या ठिकाणी मी एक मोठं बाउलभर खोबरं घेतलेलं आहे. वजनी प्रमाण त्याचं 150 ग्रॅम आहे. साधारण 2 मध्यम आकाराच्या खोबऱ्याच्या वाट्या मी या ठिकाणी किसून घेतल्या आहेत. या ठिकाणी मी 1 वाटी बारीक केलेली खारकेची पावडर घेतलेली आहे. तिचं वजनी प्रमाण 100 ग्रॅम आहे आणि ही पावडर कशी करायची याचा व्हिडिओ मी आधी तुमच्यासोबत शेअर केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अर्धी वाटी मी काजू आणि बदामाचे बारीक केलेले काप घेतले. त्याचं वजनी प्रमाणही 50 ग्रॅम आहे. तीळ घेतली या ठिकाणी मी अर्धी वाटी. वजनी प्रमाण आहे तिचं 50 ग्रॅम आहे. या ठिकाणी किसलेला गूळ मी घेतलेला आहे. 1 वाटी गच्च भरून घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण त्याचं 150 ग्रॅम आहे. त्याबरोबर मी या ठिकाणी खसखस घेतली 1 मोठा चमचा आणि 1 मोठा चमचा जायफळ वेलचीची पावडर घेतलेली आहे. एवढं सारण करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. आता आपण वरचं आवरण करण्यासाठी या ठिकाणी रवा वापरलेला आहे. तर बारीक रवा या ठिकाणी मी वापरलेला आहे. बारीक रवाच आपण या ठिकाणी वापरायचा आहे. आता हा रवाही आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे. तर याचं वजनी प्रमाण आहे 300 ग्रॅम आणि 300 ग्रॅम रव्यासाठी या ठिकाणी मी 50 ग्रॅम एवढं तूप घेतलं आहे, अर्धी वाटी आणि चवीपुरता मीठ मी या ठिकाणी घेतलेला आहे. तर हा रवा जो आहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं 1 मिनिटभर बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, जेवढा शक्य होईल तेवढा हा रवा आपण बारीक करून घ्यायचा आहे. हे पहा, हा रवाचं वाटीने जर मोजायचं झालं तर 2.5 वाटी एवढा हा रवा आपण घेतलेला आहे. वजनी प्रमाण त्याचं 300 ग्रॅम एवढं भरलेलं आहे. तर हा रवा आपण आता मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे. त्याला आपण एका कढईमध्ये काढून घेणार आहोत. हे पहा, रवा जेवढा बारीक असेल तेवढं त्याला मैद्यासारखं टेक्स्चर येईल आणि आपलं वरचं आवरण छान मऊसूत तयार होईल. आता जे 50 ग्रॅम अर्धी वाटी तूप घेतलं आहे ते या रव्यात आपण घालून घ्यायचं आहे. मेल्ट करून तूप घ्यायचं आहे, गरम तूप घ्यायची आवश्यकता नाही. त्याचबरोबर चवीपुरतं या ठिकाणी मी मीठ घालून घेते. आता हे सर्व छान या रव्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे. छान या तुपाचं रव्याला मोहन द्यायचं आहे. हे पहा, एकदम छान अशी त्याचा लाडू वळतो इतपत त्याला छान असं मोहन राहिलं तर आपली करंजी खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते. 50 ग्रॅमपेक्षा जास्त तूप किंवा अर्धी वाटीपेक्षा जास्त तूप आपण यामध्ये वापरायचं नाही. तुपाचं प्रमाण जर मोहनात जास्त झालं तर करंजीचं वरचं जे आवरण आहे ते अगदीच तेलकट तयार होतं आणि खूप जास्त तेल पितं. त्यामुळे परफेक्ट असं मोहनाचं प्रमाण असलं तर छान आपली करंजी तयार होते. हे बघा, असं पाणी घालून आपण हे छान मळून घेतलं आहे. सुरुवातीला थोडंसं सैलसर मळायचं आहे कारण हे मुरल्यानंतर रवा पाणी शोषून घेतो आणि थोडंसं कडकसर हे तयार होतं. हे बघा, अगदी छान मऊसूत आपण हे मळून घेतलं आहे आणि पुढचे 15 ते 20 मिनटं आपण याला झाकून ठेवायचं आहे. तोवर आपण सारण तयार करू. आता एका कढईमध्ये आपण खोबरं घेतलेलं आहे. ते छान असं मंद आचेवरती 5 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं छान मंद आचेवर जर भाजलं तर त्याला छान असं कुरकुरीत टेक्स्चर येतं आणि त्यातला कच्चेपणा कमी होतो आणि चवही सुंदर लागते. हे बघा, अगदी छान गुलाबी रंगावरती आपण हे मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेतले आणि याला थंड होऊ द्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये आपण जी तीळ घेतली अर्धी वाटी ती टाकून घ्यायची आणि छान हिला पण मंद आचेवरती 2 ते 3 मिनटं छान अशी परतवून भाजून घ्यायची आहे. हिचं पण आपल्याला हलका असा गुलाबी रंग येईपर्यंत हिला भाजून घ्यायचा आहे. हे पहा, तीळही छान भाजली गेली आणि यामध्ये गॅस बंद करायचा आणि गरम कढईत आपण जी खसखस घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि बंद गॅसवरतीच गरम कढईमध्ये आपण ही तीळीत मिक्स करून खसखस भाजून घ्यायची आहे. हे बघा, खसखस जास्त गरम कढईत भाजायची नाही, नाहीतर ती जळू शकते. आता तिळीचं आणि खसखसचं मिश्रण पण आपण एका बाउलमध्ये काढून घेतले आणि तेही छान असं थंड होऊ द्यायचं आहे. खोबरं थंड झालं आहे आणि त्याला आपण एका कढईत काढून घेतलं आहे. त्यात जी आपण जायफळ वेलचीची पावडर घेतली ती पण टाकून घेतलेली आहे. आता तीळ आणि खसखसचं मिश्रणही थंड झालेलं आहे. ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि रिव्हर्स मोडवरती आपण याला 2 ते 3 वेळेस फिरवून असं थोडंसं भुसभुशीत जाडसर आपण याचं छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण आपल्या खोबऱ्याच्या कढईतच काढून घेणार आहोत. हे बघा, अगदी छान असं मोकळं आपलं हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. हे मिश्रण यामध्ये टाकून झालं की आपण यामध्ये जी खारकेची पावडर घेतलेली आहे 100 ग्रॅम 1 वाटी ती टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण आता यामध्ये जो गूळ घेतला आहे तोही घालून घेणार आहोत. त्याआधी हे सगळं मिश्रण छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे मिक्स झालं की यात जो गूळ घेतला आहे किसून तो असा थोडा थोडा क्रश करत हातांनी यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे. आता हा गूळ आपण व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हातांनी याला मिक्स करायचा आहे. हे बघा, सगळा गूळ असा थोडा थोडा करून आपण मोकळा करत ह्या मिश्रणात घालायचा आहे. हे पहा, कारण आपण गुळाचं सारण करतोय कारण गुळामुळे याला असा
ओलसरपणा येऊ शकतो, त्यामुळे असं आपण मोकळं करून करून गुळात मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं ह्या गाठी या मिश्रणामध्ये आपण ह्या गुळाच्या मोकळ्या करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये हे थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि अगदीच 3 ते 4 सेकंद रिव्हर्स मोडवरती आपण हे फिरवून घेणार आहोत, जेणेकरून गूळ आणि बाकीचं सगळं सारण आहे ते एकत्रित होईल आणि छान असं भुसभुशीत याची गुळाच्या सारणाची पावडर तयार होईल. हे बघा, याच पद्धतीने आपण आता सगळं मिश्रण तयार करून घेणार आहोत. हे मिश्रण मी एका बाउलमध्ये शिफ्ट करून घेते आहे. हे बघा, अगदी सुंदर गुळाचं हे मोकळं सारण तयार झालेलं आहे. कोणी म्हणणार नाही हे गुळाचं सारण आहे, इतकं छान याला कलर आणि टेक्स्चर आलेलं आहे. आता यामध्ये जे काजू बदामाचे आपण काप करून घेतलेले आहेत ते आपण मिक्स करणार आहोत. त्यासाठी हे सारण आपण एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. आपण मिक्सरमध्ये काढायच्या वेळेस हे मिक्स करायचं नाही, नाहीतर काजू बदामाचे काप अगदीच बारीक होतील आणि त्याची टेस्ट खाताना छान लागणार नाही. आता जे मिश्रण आपण मिक्सरमधनं बारीक काढून घेतलेलं आहे ते एका कढईमध्ये पण काढायचं आहे आणि यानंतर आपण यामध्ये जे काजू बदामाचे बारीक तुकडे करून घेतले ते मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडेसे जाडसर तुकडे राहिले की खाताना करंजीचं सारण अगदी छान लागतं. हे पहा, या पद्धतीने आपण हे छान या सारणामध्ये चमच्याने मिक्स करून घेतो आहे. आपलं मस्त करंजीचं सुंदर असं सारण तयार झालेलं आहे. हे पहा, आता हे सारण तुम्ही महिनाभर डब्यात घालून ठेवू शकतात. एअरटाईट डब्यात आपण हे महिनाभर सहज साठवून ठेवू शकतो. सारण जर रेडी असेल तर आयत्या वेळेस फक्त करंजीचं पीठ मळून पटकन करंज्या आपल्याला तयार करता येतात. हे बघा, आता 15 ते 20 मिनटं झालेत आणि आपलं छान असं करंजीचं आवरणाचं जे मिश्रण आहे, जो गुळा आहे एकदम छान मुरून आला आहे आणि आता याचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. हे बघा, असं लांबट आकारात आपण हा उंडा तयार करायचा आणि छोटे छोटे असे पेढे तयार करून घ्यायचे आहेत. सगळ्या मिश्रणाचे मी असे छान उंडे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यावर एक झाकण ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळेस एक उंडा घ्यायचा आणि झाकण त्यावर ठेवायचं. ह्या पिठाला आपल्याला सुकू द्यायचं नाही आहे. जर हे पीठ सुकलं तर याची करंजी छान तयार होणार नाही. आता त्यातला एक छोटासा उंडा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याची आपण पारी लाटून घेणार आहोत. इतकं सुंदर आणि मऊसूत हे तयार झालेलं आहे, याला पिठाची गरज नाही आहे. हे बघा, छान असं तुपाचं त्याला मोहन दिल्यामुळे मस्त आपली पारी अगदी सहज लाटली जाते आहे. अगदी मऊसूत हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपली पारी लाटून झाली आणि पारीच्या एका कडेने आपण हे सारण घालून घ्यायचं आहे. छान असं गच्च सारण भरलेली करंजी मी तयार करते, त्यामुळे 1.5 चमचे या ठिकाणी मी सारण घातलं आहे. एका कडेने सारण घालायचं आहे आणि एक साईड पारीची आपण मोकळी ठेवायची आहे आणि ही अशी पारी आपण यावर टाकून घ्यायची आहे आणि छान असं बोटांनी ही पारी आपण बंद करून घ्यायची आहे आणि आपली छान अशी करंजी तयार करायची आहे. तर पारीच्या कडेला तूप लावायची अजिबातच गरज नाही आहे, कारण की आपलं छान असं मऊसूद हे वरचं आवरण तयार झालेलं आहे. हे बघा, आता हे छान बोटांनी आपण दाबून घेतले आणि एकदम कडेने आपण ही छान अशी कट करून याला डिझाईन करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं जे पारीचा भाग आहे तो आपण कापून घेणार आहोत. हे बघा, अगदी मध्यातच आपण हे कापायचं नाही तर करंजी आपली फुटू शकते. हे बघा, छान अशी मस्त आपली गुबगुबीत करंजी तयार झालेली आहे. हे बघा, खूप जास्त सारण असल्यामुळे ही करंजी चवीला अतिशय उत्तम आणि चविष्ट लागते. आपली छान अशी मस्त ही गुळाच्या सारणाची करंजी तयार झालेली आहे. आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या करंज्या पण तयार करणार आहोत. तर ही करंजी आपण हाताने तयार केली. आता ही दुसरी करंजी मी साच्यात तयार करणार आहे. माझ्याकडे करंजीचा एक छान असा साचा आहे, त्यामध्ये पटकन अगदी लगेचच करंज्या तयार करता येतात. हे बघा, या पद्धतीचा हा स्टीलचा साचा माझ्याकडे आहे. त्यामध्ये पारी लाटून घ्यायची आहे आणि ती पारी आपण यावरती व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची आहे. हे बघा, मस्त आपण हिला या साच्यावरती सेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मध्यभागी हिला असं दाबून प्रेस करून सेट करायचं आहे आणि त्यामध्ये आपण 1.5 चमचा आपलं करंजीचं सारण घालून घेणार आहोत. हे बघा, आणि हा साचा आपण अगदी अलगद बंद करायचा आहे. हे सारण असं छान पसरवून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आपण हा साचा छान असा बंद करून घेणार आहोत. करंजी हाताने प्रेस करून कट करण्याचा जो वेळ आहे ह्या साच्यामुळे वाचणार आहे. हे बघा, मस्त आपलं हे करंजीच्या साच्यामधली ही डिझायनर करंजी तयार झालेली आहे. एक्स्ट्राचा जो पारीचा भाग असतो तो आपण या पद्धतीने यातनं काढून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपली करंजी छान लॉक झालेली आहे आणि तिला आपण आता काढून बघणार आहोत. हे बघा, अगदी मस्त डिझायनर आणि खुसखुशीत अशी ही करंजी तयार होणार आहे. छान अशी डिझाईनवाली आपली ही करंजी तयार झाली आहे. हे बघा, सगळीकडनं छान असं सारण याच्यामध्ये पसरलेलं आहे आणि आपली ही साच्यातली करंजी तयार झालेली आहे. ह्याच पद्धतीने मी सर्व करंज्या तयार करून घेणार आहेत. हे पहा, एका वेळेस आपण
10 ते 12 करंज्या तयार करायच्या आहेत आणि त्या तळायला घ्यायच्या आहेत. तुम्ही जर सगळ्याच करंज्या एका वेळेस करणार असाल तर त्यावर एक ओला कपडा झाकायचा आहे, नाही तर त्या सुकू शकतात. हे बघा, अगदी गुबगुबीत आपली ही करंजी भरून झालेली आहे. हे पहा, आता ही करंजी आपण तळायला घेणार आहोत. तर तळण्यासाठी एका कढईत मी तेल गरम करत ठेवलं. त्यात एक छोटासा बॉल टाकला आहे मी पिठाचा. हा बॉल असा पटकन वरती आलेला आहे आणि छान असे बारीक बुडबुडे त्याला तयार झालेले आहेत. तो असा पटकन काळा झाला नाही म्हणजे हे तेल करंजी तळण्यासाठी तयार आहे. लक्ष ठेवा, आपल्याला करंजी तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम पाहिजे. अगदीच कोंबट नको आणि अगदीच गरम नको. अगदीच कोंबट तेलात जर आपण करंजी टाकली तर करंजीचं जे वरचं आवरण आहे ते खूपच तेलकट होईल आणि करंजी तेल पेल. आणि खूपच गरम तेलात जर करंजी सोडली तर वरचं आवरण आहे अगदीच काळपट पडेल आणि आतून करंजी कच्ची राहील. हे बघा, असं मस्त मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं आपल्याला हळूवार ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. आणि चमच्याने याला अगदीच हळूहळू आपण असं हलवत राहायचं आहे आणि एक साईड तळली गेली की अगदीच अल्लाद आपण ह्या करंज्या टर्न करून घ्यायच्या आहेत. हे बघा, खूप जास्त जोरात आपण ह्या करंज्या हलवायच्या नाही तर त्या खूप नाजूक असतात, तेलामध्ये त्या फुटू शकतात आणि त्यातलं सारण तेलात मोकळं होऊ शकतं. हे बघा, ह्याच पद्धतीने आपण अलटीपलटी करून ह्या सगळ्या करंज्या छान अशा खमंग तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर थोड्याशा मऊ करंज्या आवडत असतील तर तुम्ही ह्याच कलरवरती त्या बाहेर काढून घेऊ शकतात आणि जर कुरकुरीत खुसखुशीत आवडत असतील तर थोडासा आपण कलर त्याचा बदलवून घ्यायचा आहे. हे बघा, या कलरवरती ह्या करंज्या मी सर्व तळून घेणार आहेत. मस्त अशा तांबड्या कलरवरती आपल्या ह्या करंज्या तळून झालेल्या आहेत. हे बघा, मस्त आपल्या करंज्या तयार झाल्या आहेत आणि ह्या आपण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. अगदी सुरेख आणि मस्त खुसखुशीत ह्या करंज्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. तर ह्याच पद्धतीने आपण दुसरी बॅच पण करंजीची तळून घ्यायची आहे. हे पहा, दुसरी बॅच पण मी ह्याच पद्धतीने करंजीची तेलात सोडली आहे आणि ह्याच पद्धतीने आपण ह्या करंज्या तळून घेणार आहोत. तर ह्या करंज्या आपल्या सर्व तळून झालेल्या आहेत. हे पहा, मस्त सुरेख कलरमध्ये छान डिझाईनमधल्या आपल्या ह्या करंज्या तयार झालेल्या आहेत. अगदी खुसखुशीत, कुरकुरीत आणि अगदी वेगळ्या सारणाच्या चविष्ट ह्या करंज्या तयार झाल्या आहेत. जी करंजी आपण हाताने तयार केली होती ती ही करंजी अगदी टम्म फुगलेली आहे. गच्च सारण भरलेल्या ह्या आपल्या करंज्या तयार झाल्या आहेत. त्यातली एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, अगदी पटकन ती अशी तुटते आणि कुरकुरीत तिचं वरचं आवरण तयार झालं आहे आणि आतलं सारण तुम्ही बघा, अगदी गच्च सारण आपण त्यात भरलं आहे. त्याच्यामुळे हिची टेस्ट एकदम अप्रतिम अशी तयार झालेली आहे. एक करंजी मी तुम्हाला कापून दाखवते. हे बघा, अगदी कुरकुरीत तिचं आवरण तयार झालं आहे. अगदी सुरीने तिला कापता येईल इतपत छान खुसखुशीत ते तयार झालं आहे आणि त्यातलं सारण बघा पूर्ण सगळीकडे पसरलेलं आहे आणि छान अशी गच्च भरलेली आपली ही करंजी तयार झालेली आहे. करंजीसाठीचं सारण जे आपण तयार केलं होतं ते वजनी प्रमाणात अर्धा किलो होतं. 150 ग्रॅम गूळ, 150 ग्रॅम खोबरं, 50 ग्रॅम या ठिकाणी काजू बदामाचे काप, 50 ग्रॅम तीळ आणि 100 ग्रॅम आपली खारकेची पावडर. तर पूर्ण वजनी प्रमाणात आपलं पूर्ण अर्धा किलो सारण तयार होतं. तर अर्धा किलो सारण आणि अर्धा किलो रवा जर तुम्ही घेतला तर एवढ्या प्रमाणात तुमच्या मस्त मध्यम आकाराच्या 50 करंज्या सहज तयार होता. या ठिकाणी मी 300 ग्रॅमच रवा भिजवला होता, त्यामुळे माझ्या 7 ते 8 करंजीचं सारण उरलेलं आहे आणि मी गच्च सारण भरून करंज्या केल्या, त्यामुळे या करंज्या थोड्या कमी तयार झालेल्या आहेत. तर याच पद्धतीने तुम्ही करंज्या तयार करून घेऊ शकता. तर ह्या करंज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिपसोबत. तोपर्यंत नमस्कार. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.